दरम्यान बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली असून त्याचा मुक्काम आता आणखी 5 दिवसांनी वाढलाय। दुसरीकडे बदलापूर पीडितेच्या घरी एसआयटी पथकाने भेट दिली आहे। एसआयटी पथकाने पीडितेच्या कुटुंबाशी चर्चा केली, जबाब नोंदवण्याचं काम करण्यात आलंय। तर बदलापूरच्या घटनेनंतर शालेय शिक्षण विभाग ऍक्शन मोडवर आलाय। शिक्षण विभागाने नवा जीआर काढत शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना केली आहे। शाळेत तक्रार पेटी ठेवणं बंधनकारक असणार आहे। बदलापुरात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शाळांच्या बाबतीत कडक नियमावली करण्यात आली आहे। जीआर मध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय पाहूयात। शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक। महिनाभरात सीसीटीव्ही न बसवल्यास खासगी शाळांची मान्यता रद्द। वेळोवेळी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची असेल। कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी पोलिसांचा चारित्र्य पडताळणी अहवाल आता बंधनकारक असणार आहे। 6 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती। तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणं बंधनकारक। बदलापूरच्या प्रकरणावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय। बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयंकर प्रकार घडलाय तो धक्कादायक आणि तितकाच संतापजनक आहे। मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केलाय। 26 ऑगस्टला राज ठाकरे बदलापूरला जाणार आहेत। बदलापूरच्या शाळेतील प्रकार अतिशय धक्कादायक आणि संतापजनक। गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। पोलिसांनी हलगर्जीपणा का केला? मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर, इतर ठिकाणी परिस्थिती काय असेल? लाडकी बहीणच्या माध्यमातून सरकार स्वतःचं कौतुक करण्यात मग्न आहे। लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देणं तुमचं कर्तव्य नाही का, असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले। बातमी मुंबईत नाही, मुंबईत मंत्रालयासह